नमस्कार फ्रेंड्स. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला व्हॅलेंटाईन डेला खूप सुंदर असं हे क्रिस्टल ब्रेसलेट गिफ्टमध्ये मिळालं आहे. आता हे ब्रेसलेट मला गिफ्टमधून मिळालं असल्यामुळे हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचं प्रमोशन किंवा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाहीये. हा माझा पर्सनल मुमेंट आणि एक्सपिरियन्स आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस असल्यामुळे मी हा क्रिस्टल ब्रेसलेट आज पूजा करून फर्स्ट टाइम घालणार आहे. म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा ब्लॉग मी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग, हर हर महादेव. व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गिफ्ट देणं नाही, तो दिवस असतो ॲप्रिशिएशनचा, प्रेम व्यक्त करण्याचा. आपण रोजच्या आयुष्यात कामात जबाबदाऱ्यांमध्ये इतकी बिझी असतो, पण असा एक दिवस असतो जेव्हा आपल्याला स्पेशल वाटावं असं वाटतं. माझ्यासाठी गिफ्टची किंमत नाही, पण त्यामागची भावना खूप महत्त्वाची आहे. मला अजिबात कल्पना नव्हती की मला काही स्पेशल मिळणार आहे. पण अचानक मला एक छोटासा बॉक्स दिसला. मी म्हटलं चला उघडून तरी बघूया, आणि आतमध्ये बघितलं तर हे सुंदरसं ब्रेसलेट, साधं पण एलिगंट डिझाईनचं, जास्त हॅवी पण नाही, डेली वेअरसाठी परफेक्ट. त्या क्षणी खरंच खूप छान वाटलं, कारण सरप्राईज नेहमी हार्ट टचिंग असतं. आता खूप लोक क्रिस्टल ब्रेसलेट फॅशन म्हणून वापरतात, तर काही लोक तो पॉझिटिव्ह फिलिंग आणि पर्सनल बिलीफसाठी वापरतात. माझ्यासाठी हा ब्रेसलेट स्पेशल आहे, कारण की तो मला गिफ्ट म्हणून मिळाला. आता ही जी प्लेट बघत आहात, याला चार्जिंग प्लेट म्हणतात. ही चार्जिंग प्लेट क्रिस्टल ब्रेसलेट ठेवण्यासाठी वापरतात. एक स्मॉल फ्लॅट सरफेस असतं यामध्ये, ज्यावर ब्रेसलेट काही वेळ ठेवतात. आता काही लोक रोज ठेवतात, तर काही लोक कधी कधी ठेवतात, पण ही एक सिंपल केअर रूटीन आहे. ब्रेसलेट क्लीन आणि सेफ ठेवण्यासाठी ही सवय यूजफुल आहे. आता महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मी याची पूजा करून हा ब्रेसलेट हातात घालायचा विचार केला. तर चला मग पूजा करून घेऊया. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मी हा क्रिस्टल ब्रेसलेट पूजा करून घालणार. ही माझी स्वतःची श्रद्धा आहे. असं करणं कोणासाठी कंपल्सरी नाही. प्रत्येकाची श्रद्धा आणि विश्वास वेगळा असतो. माझ्यासाठी हा फक्त एक ब्रेसलेट नाही, तर त्यामागे भावना, प्रेम आणि एक स्पेशल आठवण आहे. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये किती चेंजेस होतील हे फ्युचरमध्ये समजेलच, पण तरीही मनात एक पॉझिटिव्ह फिलिंग आणि एक विश्वास आहे. कधीकधी वस्तूपेक्षा त्यामागची भावना जास्त महत्त्वाची असते. पूजा झाल्यानंतर मन शांत ठेवून 10 सेकंद डोळे बंद केले आणि 3 वेळा म्हणाले, मी आत्मविश्वासू आहे, माझ्यात खूप शक्ती आहे, दररोज माझी प्रगती होत आहे, माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येत आहे, मी जे काम करते त्यात मला यश मिळत आहे, देवाची कृपा आणि चांगली संधी माझ्याकडे येत आहे. लोकांचा असा विश्वास असतो की क्रिस्टल ब्रेसलेट घातल्यावर पॉझिटिव्ह फिलिंग मिळते, पण क्रिस्टल ब्रेसलेटमुळे थेट मनी येतो, इन्कम वाढतो किंवा फायनान्शियल चेंजेस होतात, असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाही आहे. मनी आणि सक्सेस हे आपल्या मेहनतीवर, कामावर आणि डिसिजनवर डिपेंड असतं. क्रिस्टल ब्रेसलेट हा मेनली एक ज्वेलरी आहे. तो फॅशनसाठी आणि इमोशनल व्हॅल्यूसाठी वापरला जातो. मी या ब्रेसलेटकडे एक सकारात्मक दिशा म्हणून बघते, जी मला माझ्या आयुष्यामध्ये
एक छान अशी योग्य दिशा दाखवायला मदत करेल. काही लोक तो श्रद्धा आणि विश्वासामुळे घालतात, पण हे पूर्णपणे पर्सनल बिलीफ असतं. माझ्यासाठी हा ब्रेसलेट स्पेशल आहे कारण की तो मला गिफ्ट म्हणून मिळाला आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा क्रिस्टल ब्रेसलेट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा फक्त एक ज्वेलरी आयटम नाही, तर त्यामागे एक सुंदर आठवण आणि भावना जोडलेली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी पूजा करून हा ब्रेसलेट घालताना मला खूप शांत आणि पॉझिटिव्ह फील झालं. ही माझी स्वतःची श्रद्धा आहे आणि हे करणं कोणासाठीही कंपल्सरी नाही. प्रत्येकाची भावना आणि श्रद्धा वेगवेगळी असते. हा ब्रेसलेट घातल्यावर मला कॉन्फिडन्स, हॅपी आणि स्पेशल फील होतं, कारण तो माझ्यासाठी माझ्या हजबंडकडून व्हॅलेंटाईन डेला मिळालेलं सुंदरसं गिफ्ट आहे. त्यांचं प्रेम, केअर आणि सरप्राईज हे सगळं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा व्हिडिओ कोणत्याही प्रमोशन नाही, हा फक्त माझा पर्सनल एक्सपिरियन्स आणि फीलिंग तुमच्यासोबत शेअर करणे आहे. चला तर मग आज मी तुमच्यासोबत माझा हा स्पेशल मोमेंट शेअर केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटूया अशा नवीन कंटेंट सोबत. तर चला मग, बाय.